नमस्कार कवठी महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 1800 आणि 70 30 58 1800। पत्ता नांगोळे, तालुका कवठी महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करा, भाजपच्या नेत्या नीता केळकर यांची मागणी। सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न गंभीर बनला असून गुंडगिरीने टोक गाठले आहे। सांगलीत एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याची झालेली निर्घृण हत्या तसेच जत तालुक्यात जामिनावर सुटलेल्या गुंडाने घातलेला धुडगूस या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नीता केळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा थेट आरोप करीत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी नीता केळकर यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे। सांगलीमध्ये वेदांत बंडगर या अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याची गुंडांनी अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या उलट्या काळजाच्या गुंडांच्या कृत्याचा नीता केळकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। ही घटना ताजी असताना जत तालुक्यातील बाज या गावात दुसरी एक संतापजनक घटना समोर आली। येथे जामिनावर सुटलेल्या गुंडाने हमालांचे नेते लक्ष्मण खरात यांच्या घरात घुसून जोरदार धुडगूस घातला। या धुडगुसानंतर हमाल नेते जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांना तिथेही धमकावण्यात आले। एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी वेळ काढूपणा केला असा सनसनीत आरोप नीता केळकर यांनी केला आहे। केळकर म्हणाल्या की पोलीस निरीक्षकांनी वेळीच या घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती। वरिष्ठांना याबाबत तातडीने कळवून जादा पोलीस कुमक मागविणे तसेच संबंधित आरोपीला तत्काळ गजाआड करणे गरजेचे होते। मात्र त्यांनी कमालीची कुचराई केली, त्यामुळेच शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात गुंडाला बळ आले असा आरोप त्यांनी केलेला आहे। या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली। जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली। तसेच सांगली जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलावीत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। यावर आता पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी पत्रकारांना दिलेली माहिती पुढे पाहूया। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी सांगली प्रतिनिधी। जो काल आमच्या इथे स्टेट बँक कॉलनीमध्ये जी 13 वर्षाच्या मुलाची वेदांत बंडगर याची जी दुर्दैवी हत्या झाली, अतिशय ज्याला म्हणतो आपण निगृहपणे हत्या आणि ज्याला उलट्या काळजाच्या ज्या माणसांनी अशा त्या केलेली आहे ती हत्या, त्याचा निषेध तर पहिल्यांदा करते। आणि त्यासाठी मी आज त्या बंडगर कुटुंबियांची भेट घेतलेली असताना ज्यावेळेला परवा दिवशी ज्या लक्ष्मण बाज या सगळ्या या हमाल संघटनेचं जे कंत्राटदार आहेत त्यांच्या बाजच्या घरी जाऊन हा जो जामिनावर सुटलेला जो गुंड आहे निलेश गावडे नावाचा, तर त्यांनी त्यांना धमकी दिली होती, घरात घुसला होता। पण ते स्वतः घरात नव्हते, घरात त्यांची पत्नी होती आणि ते घाबरून रात्री त्यांनी काही पोलिसांना कळवलं नव्हतं। पण कालच्या संध्याकाळी काल दुपारी यांचे नेते जे बाळासाहेब गावडे सकाळी 11 ते 5 हे पोलीस स्टेशन जतला होते आणि जतमध्ये त्यांच्याबरोबर सगळे हमाल मंडळी जमा झाली होती, तरी सुद्धा हा आरोपी त्यांना धमकी देत होता। या सगळ्यामध्ये असं लक्षात येते की जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत यांनी वेळ काढूपणा केलेला आहे। यांनी कुठल्याही पद्धतीचं जे खाली रिपोर्टिंग वरती करायला पाहिजे होतं, पोलीस कुमक मागवायला पाहिजे होती किंवा तातडीनं त्या आरोपीला
पकडायला पाहिजे होतं. याच्यामध्ये त्यांनी कुचराई केली असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे त्यांचं निलंबन करावं असं आता मी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आणि या सगळ्यांचे जबाब तिथे घ्यायला लावलेत. माझ्यासोबत युवा मोर्चाचे आमचे शांतीनाथ कर्वे, आमची टीम आहे युवा मोर्चाची आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना आम्ही आता हे अवगत केलेलं आहे, आमच्या आमदार आणि पालकमंत्र्यांना. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.